परिषद याचं उत्तर मी कसं देणार हा प्रश्न त्यांनाच विचारावा. हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकशाहीत सर्वांना चर्चा करण्याचा अधिकार आहे, याची तुम्ही माहिती काढा. ही गोष्ट मी चॅनलवर पाहिली आहे. लोकशाहीत धमकी प्रकरण कोणी करू नये. शिवतारे काय बोलले याबाबत मला माहिती नाही. आज किंवा उद्या जागा वाटप होईल. आमच्याकडे सिक्रेट नाही. बारामतीसह राज्याच्या अनेक भागात पाणी दुष्काळ असे गंभीर प्रश्न आहेत. माझ्यासाठी दुष्काळी परिस्थिती ही सगळ्यात मोठं आव्हान आहे. सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, याचा मी जाहीर निषेध करते. कांद्याला हमीभाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी यासाठी आम्ही लढत होतो आणि अमोल कोल्हे आणि मला निलंबित करण्यात आले. मी अनेकदा पियुष गोयल यांना निवेदन दिलं आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि इतर लोक अडचणी देत आहे हे मी सातत्याने सांगत आहे. त्या गोष्टी आता होताना दिसत आहेत. या गोष्टी तोटे आणि फायद्याच्या नसतात, दडपशाहीच्या गोष्टी असतात. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे केजरीवाल यांना अटक. गंभीर प्रकरण आहे. जुगाराच्या कंपनीने जवळपास 1300 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आहेत. स्टेट बँकेबाबत एक प्रकरण बाहेर आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती घेत आहे. शरद पवारांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, त्यामुळे लोक पक्षात येत असतील त्यांचे अर्थात स्वागत होईल. संध्याकाळी महाविकास आघाडीची एक बैठक होईल. यातून सगळे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवले जातील. सीट जाहीर होत नाही, त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी 48 जागा लढवणार आहे. देवेंद्र फडणवीस जर माझ्या मतदारसंघात आले तर त्यांचे स्वागत होईल. राज्यातील जनतेला त्यांनी चांगलं काहीतरी द्यावं ही अपेक्षा. त्याचं उत्तर मी कसं देणार? आघाडीचा उमेदवार कोण आहे हे आघाडीने सांगितलंय. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचं कधी बोलायचा. तर मला वाटतं हा प्रश्न याचं उत्तर माझ्याकडे कसं असतं? हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना. कळत नाही बाबा. आता तुम्ही एवढे चांगले जर्नलिस्ट आहात, तुम्हीच माहिती काढा ना. मी कुठे पाहिलं धमकीचं? मी टीव्हीवर पाहिलं. इथे आहे का ते चॅनल? जय महाराष्ट्रनीच मला वाटतं ना. त्या दिवशी एक हे आली होती, जय महाराष्ट्रावरच एक स्टोरी आली होती. ती आहे माझ्याकडे कुठेतरी माझ्या फोनमध्ये. का लोकशाहीने आलं होतं का? लोकशाहीमध्ये कुठल्या तरी एका चॅनलनी ते दाखवलं होतं, जे मला कोणीतरी पाठवलं होतं. आणि मी तिथे गेल्यावर कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, ताई अशी बातमी फार जोरात फिरते. आणि माझं म्हणणं की लोकशाहीमध्ये कोणी म्हणजे आमचाही कोणी कार्यकर्ता करत असेल तरी ते चुकीचं आहे. कोणीच करू नये, कारण का मी लोकशाहीच्या मार्गाने करतो. आणि हर्षवर्धन पाटलांचं तर हर्षवर्धन भाऊ स्वतःच बोललेत आणि ते तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. त्यानंतर माननीय शिवतारे साहेब काय म्हणतात ते मला माहिती नाही. ते कुठल्या धमकीचं? माझी काय त्यांच्याशी चर्चा नाही, गाठभेट नाही. एका लग्नात झाली होती महिन्यापूर्वी भेट, पण तेव्हा काही ही चर्चा व्हायचा विषय नाही. आम्ही एका लग्नात भेटलो होतो. आणि त्यानंतर ते तुमच्याच चॅनल. त्याच्यामुळे मला जी धमकावची भाषा जी कानावर येते, वाचनात येते, ती वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्सवर दिसते. त्या बातम्या येतात त्याच्यावर. आमचे मोठा कोण लढणार आहेत हे तुमच्याही चॅनलवर इतकी नावं येत आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे काही सिक्रेट नाही. लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीने आणि मार्गाने आम्ही काम करत आलेलो आहेत गेले अनेक दशक. आणि त्याच पद्धतीने होईल. ते बघा, लोकशाहीमध्ये चर्चा करायला प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि आम्ही लोकशाही पद्धतीने म्हणजे मी 3 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मी निवडून गेले. त्यानंतर इथून मी तिकीट मागणार हे मी गेले 1 वर्षभर म्हणते. म्हणजे काही नवीन नाहीये मी तिकीट मागणार काही कुणालाच. त्याच्यामुळे आताच्या घटना किंवा ज्या घडामोडी टीव्हीवर वगैरे दिसत आहेत ह्या मला अपेक्षित नाही आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण का मी 2007 मध्ये पहिल्यांदा तिकीट मागितलंय. 2007, मग मला 9 मध्ये पहिल्यांदा मिळालं. आणि मी सातत्याने माझ्यासाठी मी तिकीट मागत राहिले आमच्या आघाडीकडे. त्यामुळे बाकीच्या आघाड्यांमध्ये काय फेरबदल होत आहेत ते लोकशाहीमध्ये मला विचारायचाही अधिकार नाही. आणि मी विचारलं तर ते चूक होईल. मला कसं माहिती असेल? मी माझ्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळ, छावण्यांची गरज, पाण्याची परिस्थिती, टँकरचे मागणे असे प्रश्न इतके गंभीर होत चाललेत. आणि फक्त बारामतीत नाहीत, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आता दुष्काळाची परिस्थिती आहे. तुम्ही जरा नाझऱ्यात जाऊन बघा. तुम्ही इंदापूरला परवा मी आणि पवार साहेबांनी सगळी त्याची पाहणी केली. आम्ही रस्ता बदलून उलट
उजनीच्या धरणाच्या रस्त्याने आलो, लांबूनचा रस्ता, कारण का पवार साहेबांना ते सगळं बघायचं होतं. म्हणून मी आदल्या दिवशी गेले होते, त्यांना ते सगळी पाहणी त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र गेली. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न अतिशय गंभीर आज राज्यासमोर आहे. मला असं वाटतं की या सरकारने या बाकीच्या वाऱ्या बंद करून थोडासा का होईना वेळ या मायबाप जनतेने ज्यांनी निवडून तुम्हाला दिलंय आणि आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्या अडचणीत आलेल्या मायबाप जनतेसाठी या दुष्काळासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. मी जाहीर निषेध करते या निर्णयाचा. पार्लमेंटमध्ये माझं आणि अमोलदादांचं निलंबन कशावरनं झालं? याच्यावरनं तर झालं. कांद्याला हमीभाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी याच्यासाठी तर आम्ही लढत होतो दिल्लीत. आम्हाला तिथून हद्दपार केलं, आम्हाला दोघांना निलंबित केलं पार्लमेंटमधून. ही दडपशाही नाही तर काय? आणि हा विषय मी आज मांडत नाहीये. मी 8 महिने, माझं ट्विटर अकाउंट बघा, मी 8 महिन्यापासून पियुष गोयलांना ट्विट करते की बाबा तुम्ही कांद्याचं धोरण बघा, नाहीतर कांद्याचा पिकवणारा शेतकरी, दूध, सोयाबीन ह्या सगळे शेतकरी अडचणीत येतील. हे मी 8 महिने म्हणते. आता जे जे मी म्हणत होते ते आज सगळं खरं होतंय बघा. या गोष्टी तोट्यान फायद्याच्या नसतात. ती दडपशाहीच्या विरोधात लढाई. तेवढंच नाही, अरविंद केजरीवालांना अटक झाली, त्याच्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे तुम्ही बघताच आहे काय चाललंय. त्यानंतर कन्नीमोळी तामिळनाडू, त्यांच्या केसेस उघडल्या आहेत. महुआ मोहित्रांच्या विरोधात आता त्यांच्याकडे काही रेड झाल्यात असंच तुमच्या चॅनलवर आलं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. एकीकडे दुष्काळ, एकीकडे अरविंद केजरीवालांची अटक, तिसरीकडे कोणाची तरी रेड चालली आहे. आणि त्या इलेक्टोरल बॉन्डचं काय झालं? ज्या इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये या सगळ्यात उच्च माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं, शब्द वापरला, क्विट प्रो को. मेघा नावाची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे त्याच्या पैशाचं पुढे काय झालं? म्हणजे मी बोलू नये असं, खरं तर आपल्या सुसंस्कृत लोकांमध्ये तो शब्दही वापरणं चुकीचं आहे. मी दिलगिरी व्यक्त करूनच शब्दे, पण जुगार जो अतिशय वाईट आहे, त्या जुगाराच्या कंपनीतून ज्या पद्धतीने, ज्या कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटी रुपयाचे बॉन्ड्स घेतले. आणि किती आहेत? आज तर एक स्टेट बँकची आणखीन एक केस आली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचली का नाही माहिती नाही, मी माहिती काढायला लावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने काहीतरी बॉन्ड्स दिलेत का काही कागद दिलेत, त्याच्यात ते त्यांनी परत मागितलेत. आता मी त्याची माहिती मी आता त्याच्यावर बोलणार नाही, 2 तासांनी सांगू शकेन तुम्हाला. पण असं जर स्टेट बँक करणार असेल, क्विट प्रो को हा माझा शब्द नाही, क्विट प्रो को हा माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे. त्यांनी सांगितलंय क्विट प्रो को. कुणाला किती, म्हणजे मेघाला नक्की कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, कुठले रस्ते मिळाले, त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड कुणाचे घेतले, कुणाला ते दिले, ती दुसरी जी कंपनी आहे जी चुकीचं कामं करत होती ती